जगात असे लय मेंबर आहेत, वय झालंय 100, हालायला लागलंय कंबर, तरी खातात 12 नंबर. हो, मांसाहार करणं हे मनुष्याचं काम नाही. हे तुमच्या माहिती करता सांगतो, ज्याला सुळे दात आहेत ना त्याने मांसाहार करावा. उदाहरणार्थ वाघ, सिंह, लांडगा, कुत्रा हे तर काहीच नाही. काही मी दारू पिताना सुद्धा बघितली. महाराज, दारू एक नरक आहे, तिच्यात नवसागराचा अर्क आहे. दारू पिणारा मूर्ख आहे असा सर्वांचा तर्क आहे. अजून सांगू, आदमी शराब को नहीं पिता, शराब आदमी को पिता है. अजून सांगू, आपल्याकडले भांडवले महाराज. अजून सांगू, अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा है, आधी रात में उतर जाएगी. एक बार हरे नाम का रस पी लो, एक बार हरे नाम का रस पी लो, तेरी जिंदगी सुधर जाएगी. महाराज, आमचे कबीर महाराज देखील सांगतात, दारू गांजा मत पिओ यारो, अक्कल गुंग हो जाती है अपने पलों का पैसा खर्च करके, मुंह में मिट्टी हो जाती है. मग तुम म्हणता बाबा दारू पिणारे जरा डेंजरस असतात का. अरे इलेक्शनच्या काळात काही जणांनी कुत्रे खाल्ले दारूचे आणि म्हणायचे येऊन येणार कोण. महाराज, इलेक्शनच्या काळात कुत्रे खाल्ले काही जणांनी. येतं सोडा. आता मी गावाकडे आळंदीला राहत होतो ना, आळंदीला शिकत होतो त्यावेळेस मला धोतर घालून जायचो मी. जरा मला धोतर घालून जायचा नाद होता. मी प्रत्येकाला नाद असते तसा मला धोतर घालून जायचा नाद होता. धोतर घातलं आणि निघालो. शिक्रापूरमधून बसलो, बऱ्याच लांब एसटी गेली. करंजीच्या घाटाच्या खाली गेल्याच्या नंतर एक जण आला आणि ठॉय कळतो ना तुम्हाला, ठॉय कळतो का. ठॉय होऊन आला आणि ते मला म्हणतो, महाराज जे वाटतंय. म्हणलं नाही का, तुला पोत्र दिसलो का. मग अजून थोडं पुढे गेल्याच्या नंतर तो मला म्हणला, मग तू कीर्तन करतो का. म्हणलं कीर्तन नाही, कीर्तन झाले रे मग वाऱ्याचा कार्यक्रम असतो. अजून थोडं पुढे गेल्याच्या नंतर त्याने काय केलं, गंमत आहे का ना तुम्ही, त्याने काय केलं, त्याचा हात खाजवायचा सोडून दिला आणि माझाच खाजायला लागला. बाबा, मी म्हणलं बाबा माझा हात कमी का बरं खाजवायला लागलेत. ते म्हणे मग माझं कुठं गेला. म्हणलं मला काय माहिती. महाराज, तुम्ही म्हणता दारू पिणारे बावळट असतात का. बावळट नाही, त्यांचं डोकं कीर्तन करायचे पुढे चालतं. मी एका दारुड्याला सांगायला गेलो, बाबा दारू पिऊ नये, दारू वाईट असते, दारू पिल्यानंतर किडन्या खराब होतात, मनुष्य लवकर वरती जातो. हे त्यानं सगळं ऐकून घेतलं आणि घरी गेल्याच्या नंतर त्याने मला एक मेसेज केला, म्हणे महाराज जय हरी. मग ते मेसेज मी वाचला. त्याने मेसेज असा केलता, महाराज जिन में बसी जानकी, रम में बसे राम, विस्की में बसे विष्णू, बियर में बसे ब्रह्मा, देशी में हनुमान, किसका त्याग करू हर बॉटल में भगवान. याचाच अर्थ तुम्हाला आम्हाला देह मिळालाय पण कळालेला नाही. आता तुमच्या समोर 4 वर्ग ठेवतो, देव, संत, पशु पक्षी आणि मानव. देवदेवांना हा देह कळालाही नाही आणि मिळाला नाही, म्हणून ते म्हणतात स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. देव, संत, साधू संतांना देह कळाला पण आणि मिळाला पण, म्हणून ते काय म्हणतात, जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगजीवन नारायण गायन गुण तयाचे. पशुपक्षी आणि 3रा वर्ग आहे मानव. साधू संत पशुपक्षी आणि मानव. पशुपक्षी काय पाप पुण्य जाणतील. 4था वर्ग आहे मानव. म्हणजेच आम्हाला हा नरदेह मिळालाय पण याची किंमत कळालेली नाही. महाराज, दिलाय कशासाठी भगवान परमात्म्याने आपल्याला इतका नरदेह सुंदर गोड कशासाठी दिलाय. देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला पाटाबाधिकेचा. भजनासाठी दिलाय, पण बरेचसे लोक याचा वापर प्रपंचासाठी करतात आणि या प्रपंचाचा भार वाहत असताना नाना प्रकारचे पाप या देहाकडून होतात. कशासाठी दिलाय, भजनासाठी दिलाय. देवे दिला देह भजना गोमाटा. गोमाटा म्हणजे सुंदर. पहा ना किती सुंदर नरदेह भगवान परमात्म्याने आपल्याला दिलाय. मी या देहाचं वर्णन करतो, तुम्ही माझ्याकडे फक्त लक्ष द्या. ऐका बरं, लक्ष देऊन ऐका. सर्वात खाली तळपाय आहे, तळपायाच्या वरती घोटा आहे, घोट्याच्या वरती काय आहे, पोटरी आहे. त्याला आपल्या भागात काय म्हणतात, लावण्या. ज्या वेळ प्रसंगी कोणी जोडतात त्याला काय म्हणतात, लावण्या. अजून थोडं वरती आल्याच्या नंतर हे काय आहे, वाटी आहे. बरोबर ना. गुडघा आहे, गुडघ्यामध्ये एक वाटी आहे. ती वाटी व्यवस्थित असेल तर ठीक, नाही तर गाडीवरून पडली किंवा दिंडीत चालता केळाच्या सालट्यावरून जर पडली तर अवघड होतंय महाराज. आणि जर सरकली ना मग तर लईच अवघड होते. माझी काय अजून सरकलेली नाही, त्याच्यामुळे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. बरं, अजून थोडं वरती आल्याच्या नंतर हे काय आहे, मांडी आहे. या मांडीमध्ये विशिष्ट प्रकारच्या मेजाग्रे आहेत. याच्यामुळे आपण दुसऱ्यावर प्रतिकार करू शकतो. अजून थोडं वरती या बाबा, इकडे लक्ष. अजून थोडं वरती या. वरती आल्याच्या नंतर हे कंबर आहे. या कमरामध्ये विशिष्ट प्रकारचे मेजाग्रे आहेत. त्याच्यामुळे आपण सुंदर प्रकारे हरिपाठामध्ये पावली खेळू शकतो.
कीर्तनामध्ये सुंदर प्रकारे नाचू शकतो महाराज. अजून थोडं वरती या. वरती आल्याच्या नंतर हे पोट आहे, या पोटामध्ये जठर नावाचा अग्नी आहे. तो अग्नी आपण खाल्लेलं अन्न पचवायचं कार्य करतो, बरोबर ना. अजून थोडं वरती या. वरती आल्याच्या नंतर ही छाती आहे, या छातीमध्ये पिंजरा आहे, पिंजऱ्यामध्ये फुफ्फुस आहे, फुफ्फुसामध्ये अंतकरण आहे आणि अंतकरणामध्ये जीव आहे, जो गेल्यानंतर या देहाला काहीच किंमत राहत नाही. बरं अजून थोडं वरती या. वरती आल्याच्या नंतर हे काय आहे, घास आहे. आता महिला मंडळ तुमच्या माहिती करता सांगतो, या घशानं स्त्रिया उत्तम प्रकारे राग आळू शकतात किंवा सुंदर प्रकारे गाणं गाऊ शकतात, कारण की स्त्रियांच्या गळ्याला काय म्हणतात, घासा म्हणतात, आणि तुमच्या आमच्याला नरड. अजून वरती आल्याच्या नंतर हे काय आहे, तोंड आहे दादा. हा म्हणजे गाडीची ओळख कशावरून होते, नंबर प्लेटवरून होती. मग तसं आपल्या या चेहऱ्यावरून आपली ओळख होते का नाही, बरोबर आहे ना. बरं हे तोंड आहे, या तोंडामध्ये दात किती येतं, 32 आहेत ना. 32 दात एक जीभ. हे 32 दाताचे आणि या जिबीचे जर कधी भांडण झालं तर अवघड होतंय महाराज. बरं आता तुमच्या गावात आलं तर देतच भांडण. हे 32 दात मिळून त्या जिबेला म्हटली, हम 32 तू अकेली मा. काय म्हटले, आम्ही 32 जण आहोत, तू एकटीच आहे. आम्ही जर तुला चावलं तर तू कोणत्या कोर्टात जाशील. त्यावेळी जीभ म्हटली, बाळांनो बाप बाप होता है, बेटा बेटा होता है. ती म्हटली, तुम 32 तो मैं अकेली माँ. काय म्हटली, तुम 32 तो मैं अकेली माँ. एक शब्द तेढा बोलू तो 32चे 32 गिर जाय. ती काय म्हटली, एक शब्द वाकडा बोलले ना तू 32चे 32 पडून जाते. आता तोंडाचं झालं. आता नाक किती देवाने महत्वाच्या पॉईंटला दिले हो. कदाचित हे नागपुड्या पण खालीच दिल्या देवाने महाराज. हे नागपुड्या जर अशा वरती दिल्या असत्या तर देवाला माहिती, पोर असे आगीन गाडी खेळत येते आणि त्याच्यात माती टाकते का नाही, बरोबर आहे का नाही. बरं हे नाक आता खाली दिलंय आणि इथंच दिलंय महाराज. हे नाक जर कदाचित इकडे मागं दिलं असतं तर किती कुटाणा झाला असता. ताटातला घास उचलायचा, मागं चेक करायला न्यायचा, डबल पुढं आणायचा, किती कुटाणा झाला असता महाराज. पण किती महत्वाच्या पॉईंटला दिले. बरं डोळ्याने हे कान कशासाठी दिलेत, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. डोळे कशासाठी दिलेत, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. पण आपलं काय असतं, आपल्याला जे पाहिजे ते पाहत नाहीत महाराज. आपण आता एखाद्याची पोरगी रस्त्याने चालली, स्क्रीन टचची पॅन्ट घातलेली आहे, ॲपल कटचं टी शर्ट घातलेला आहे, ठुमकत मुरडत चालली, तिचे कटिंग वगैरे केलेली. आता तिचं शिक्षण तसं करतंय, आपल्याला कसं पाहिजे, आपलं काय असतं, रामकिसन कोणाची पोट्टी, काय कपडे घातले तर काय तरा, बीपी कोणाचा वाढला, बघणाऱ्याचा, बरोबर ना महाराज. जे पाहिजे ते पाहत नाही तो आपण. आता हे कान आहेत महाराज, हे कानान जे ऐकायचं ते ऐकत नाही. आता जेवायला बसली आणि तुम्हाला एखाद्याचा आवाज आला, म्हातारा लगेच पळत आहे, म्हणतंय पोराने हाणलं काय कोण, पोराने हाणलं काय कोण म्हाताऱ्याला. महाराज हे आपल्या कानाला पडलेलं सूतक आहे, हे आपल्या डोळ्याला पडलेलं सूतक आहे. इतका गोमटा नरदेव भगवान परमात्म्याने आपल्याला दिलाय ना, भजनासाठी दिलाय. पण आपण याचा वापर भजनासाठी करत नाही आणि या प्रपंचाचा भार वाहत असताना प्रपंचासाठी याचा वापर करतो आणि या प्रपंचाचा भार वाहत असताना नाना प्रकारचे पाप या देहाकडून होतात. कधी कधी तर काय होतं, पुण्यकरिता पाप होय. उदाहरण सांगायचं झालं तर ऐका, एक साधू महाराज रस्त्याच्या कडेला तपश्चर्या करत बसले होते आणि एक गृहस्थ तिथून चालला. तो म्हटला, अरे साधू महाराज उन्हाच्या कडेला तपश्चर्या करताय. मग त्यानं काय केलं, तो म्हटला घरी जाऊ, दही दूध तूप लोणी आणून साधू महाराजांच्या अंगाला लावू. घरी गेला, दही दूध तूप लोणी आणलं आणि साधू महाराजांच्या अंगाला लावलं. पण परिणाम असा झाला, खालच्या ज्या मुंग्या होत्या ना त्या सगळ्या साधू महाराजांच्या अंगावरती चढल्या. मग जशा जशा मुंग्या चावायच्या तसं तसं साधू त्या गृहस्थाला शाप देऊ लागला. पण नंतर काय झालं, तिथून काही कॉलेजचे पोरं चालली होती आणि ते नेमकं ऊस खात येत होती. त्यांनी काय केलं, त्या साधूची टिंगल करावं म्हणून साधूला चुट्ट्या फेकून मारल्या. पण परिणाम असा झाला, अंगावरच्या ज्या मुंग्या होत्या ना त्या सगळ्या कुठे उतरल्या, चुट्ट्यावरती उतरल्या, बरोबर ना. म्हणजे मला मुद्दा एवढाच सांगायचा आहे की पुण्यकरिता पाप होय. पुण्य करायला गेला पाप झालं, पाप करायला गेला वरदान मिळालं. अरे शास्त्रकार सांगतात की मनुष्याच्या जीवनामध्ये दररोजची इच्छा नसताना 3 प्रकारचे पाप घडतात. कोणते आहेत, पहिलं आहे कायिक पाप. कायिक पाप म्हणजे काय, दिवसभर काम करत असताना छोट्या मोठ्या जीवाची हत्या होणं, हे झालं कायिक पाप. वाचिक पाप म्हणजे काय, याचं त्याचं याला त्याला जाऊन सांगणं. आणि मानसिक पाप म्हणजे काय, चालू बल्ब काढून आणायची देवळातले, गेलेले तिथं नेऊन लावायची, अशा पायाने गजल उठीत आणायची, अशा इटकारा चोरून आणायच्या. आणि एक जणांनी तर आमच्या गावाकडं मंदिराच्या इटकारा चोरून चोरून रांजण केला महाराज.
हे झालं मानसिक पाप. मग या पापातून मुक्त होण्यासाठी भागवतामध्ये शुकदेवाने परीक्षित त्यांना विचारलं होतं की अंजान में होने वाले पापों से मुक्ति पाने के लिए क्या करना चाहिए. त्यावेळेस सुखदेव स्वामींनी या नकळत होणाऱ्या पापापासून मुक्ती मिळण्यासाठी काही उपाय सांगितलेले आहेत. खूप सोपे आहेत. आमच्या माता माऊल्या सुद्धा करू शकतात. जरा लक्षपूर्वक ऐका बरं. पहिला आहे गोग्रास. म्हणजे सुरुवातीला एक छोटीशी भाकर बनवायची, तिच्यावर साखरेचे 4-5 दाणे टाकायचे आणि ती भाकर आपल्या गाईला द्यायची. नंतर अग्नी हवन, छोटीशी भाकर बनवायची, तिच्यावर